वारकरी संप्रदायातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वर महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा। आजचा अभंग घेतला आपण एकनाथ महाराजांचा। वास्तविक पाहता एकनाथ महाराजांचा अभंग फक्त ठराविक वेळेलाच घेतला जातो, नाही तर शक्यतो जगद्गुरु तुकोबाराय यांचे अभंग असतात। मग आता एकनाथ महाराज शिव भोळा चक्रवर्ती म्हणजे तो भगवान परमात्मा आहे ना, अतिशय भोळ दैवती। मग आता एकनाथ महाराज त्या शंकराची, भगवान शंकराची प्रशंसा करतात। आता वास्तविक पाहता त्यांची प्रशंसा करण्याकरता तेवढा अधिकार असला पाहिजे कोणाचा? एकनाथ महाराज। ज्यांची ते गुण गाऊ राहिले ते कोण होते? भोळे शंकर महादेव होते, चक्रवर्ती। आता सगळ्या देवांचे देव महादेव, पण ते जरी चक्रवर्ती होते, भोळे जरी म्हणले शिव भोळा चक्रवर्ती, जरी भोळा जरी म्हटलं, परंतु ते भोळे नव्हते, ते भोळ्यातले भोळे चक्रवर्ती होते। आपण ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा चक्रवर्ती म्हणतो, किंवा आपण पहिले राजे होऊन गेले जे सम्राट राजे त्यांना आपण चक्रवर्ती म्हणायचो। मग आता एकनाथ महाराज आहे ना, मग एकनाथ महाराज त्यांचं प्रशंसा करतात महादेवाची। मग एकनाथ महाराजांचा अधिकार काय? वास्तविक पाहतात एका गायकानं दुसऱ्या गायकाची जर प्रशंसा करायची असली तर त्याच्यातला अभ्यास पाहिजे। आता मी जर तुमच्यावाली जर तारीफ करायला लागलो, समजा मला गायनातलं काहीतरी कळायला पाहिजे ना, तर मी तुमच्यावाला काहीतरी त्याच्यातलं राग रागिने असतील समजा, ते मला कळले पाहिजे। मग आता एकनाथ महाराज आहे ना, एकनाथ महाराज भगवान शंकराचा जो महत्व आपल्याला सांगतं। मग एकनाथ महाराजांचा अधिकार जर आपण बघितला तर वास्तविक पाहता आपले महाराष्ट्र ही संतांची भूमी, अनेक संत महात्मे आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली। आता एकनाथ महाराज जे संत झाले ना, आपली जेवढी संत मंडळी आहे सगळ्या संतांमध्ये एकनाथ महाराजांसारखे श्रीमंत संत कोणीच झाले नाही। सगळ्यात श्रीमंत कोण असन तर एकनाथ महाराज होते। एकनाथ महाराजांची एवढी श्रीमंती होती, एकनाथ महाराज आहे ना त्यांच्या घरी काय चालायचं? कथा चालायची, रोज भागवत कथा चालायची, नेमानं त्यांच्याकडे कथा चालायची। ती कथा ऐकायला जे येणारे जे प्रेक्षक होते, प्रत्येकाला 5 किलो डाळ आणि 1 किलो गुळ नाथ महाराज देत होते। म्हणजे एवढे श्रीमंत होते। एकदा एकनाथ महाराजांच्या घरी काय झालं? चोरी झाली। एकनाथ महाराजांच्या घरी चोरी झाली, 5 चोर चोरी करण्याकरता आले। आता 5 चोर चोरी करण्याकरता आल्यानंतर त्यांनी काय केलं? एकाने चोरी केली, तुम्ही त्यांना उचलून द्यायचं, त्यांना उचलून द्यायचं, असं त्यांनी काय केलं? 4 जणांना उचलून दिलं। आता 4 जणांना उचलून दिल्यानंतर खाली राहिला 1 जण। आता 1 जण राहिल्यानंतर त्यांना काय केलं? त्यांना आवाज दिला। कोणला? जे 4 गेले त्यांना सांगितलं, का रे म्हणे तुम्हाला उचलून दिलं, मला कोण उचलून देईन? मग नाथ महाराज उठले। कोण? एकनाथ महाराज उठले। ते म्हणले थांब मी तुला उचलून देतो। मग एकनाथ महाराज उठले, एकनाथ महाराजांनी काय केलं? त्याला उचलून दिलं। वज जी चोरी केली ते उचलून दिल्यानंतर ते सगळे गेले। सगळे गेल्यानंतर दिवस उजाडला। दिवस उगल्यानंतर मुनिंजी आले। आता मुनिंजी आल्यानंतर एकनाथ महाराजांनी त्या मुनिंजीला विचारलं, का रे आपल्या घरी चोरी झाली का? तो म्हणला बघावं लागेल। एकनाथ महाराज म्हणले बघ बरं चोरी झाली का? तर त्यानं बघायला गेला तर तो काय म्हणला? महाराज आपल्याकडे चोरी झाली। मग एकनाथ महाराजांनी त्याला विचारलं चोरी झाली, मग आपल्या चोरीला काय काय गेलं? नेमकी चोरी झाली, किती हानी झाली, किती चोरी झाली? मग त्यानं बघितलं। मग तो एकनाथ महाराजांकडे आला। महाराजांकडे आल्यावर तो म्हणला महाराज काहीच नाही झालं, 1 दुपारचं लाईट बिल चोरीला गेलं। फक्त किती? 1 दुपारचं लाईट बिल चोरीला गेलं। एवढे एकनाथ महाराज श्रीमंत होते। म्हणजे एकनाथ महाराजांची ही झाली श्रीमंती का? एकनाथ महाराजांची पैशाचीच बाजू झाली। आता परमार्थिक बाजू जर बघितली एकनाथ महाराजांची, का ज्या अर्थी ते भगवान शंकराची प्रशंसा करतात, अधिकार तर तेवढा पाहिजे ना। तर 36 वर्ष भगवान परमात्म्यानं काय केलं? त्यांच्या द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंडा चंदन उगाळोनी करी, श्रीखंडा चंदन उगाळोनी करी,
36 वर्ष श्रीखंड्या नावानं त्या भगवान परमात्म्यानं एकनाथ महाराजांच्या इथं पाणी वाहिलं, पाणी भरलं. वास्तविक पाहता द्वारकेमध्ये काय झालं, एका ब्राह्मणानं काय केलं, अनुष्ठान केलं. अनुष्ठान केल्यानंतर त्यांना काय झालं, 15 दिवस झाले, 21 दिवस झाले. 21 दिवस झाल्यानंतर का त्याला रुक्मिणी आईसाहेब प्रसन्न झाल्या. रुक्मिणी आईसाहेबांनी त्याला दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर त्याला विचारलं, काय रे बाळा, तुझी काय इच्छा आहे, कशासाठी तू अनुष्ठान मांडलं, धरणं कशासाठी धरलं. त्यावेळेला त्यानं सांगितलं, मला भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे, मग भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी मी बसलेलो आहे. मग रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, एक काम कर, भगवान परमात्मा इथं भेटणार नाही. भगवान परमात्मा आहे ना, 36 वर्ष झाले भगवान परमात्मा पैठणला नाथांच्या घरी आहे. तुला जर त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुला पैठणला जावं लागेल. आणि मग त्या ब्राह्मणाने काय केलं, तो मजल करीत, त्यावेळेला काय आत्तासारखी व्यवस्था नव्हती. मग तो रात्रीचा दिवस करीत तो पुढं पैठणला आला. आता पैठणला आल्यानंतर दिवस उगायच्या वेळेला सकाळी 6च्या दरम्यान तो पैठणला आला. आणि पैठणला आल्यानंतर एकनाथ महाराज आहे ना, एकनाथ महाराजांचं वस्ती विचारू लागला, घर विचारू लागला. आता तिथं जे काही माणसं जागे होते ना, त्यांनी सांगितलं, जयाची द्वारी तुळशी वृंदावन, ज्याच्या दारापुढं तुळशी वृंदावन आहे, भगवी पताका लावलेली आहे ना, ते एकनाथ महाराजांचं घर आहे. मग तो तिथं समोर आला. पुढं आल्यानंतर योगायोगानं एकनाथ महाराज पाणी घालण्यासाठी तुळशीला बाहेर आले होते. ते बाहेर आल्यानंतर त्याने विचारलं, नाथ महाराजांचं घर कोणतं आहे, नाथ महाराजांचा वाडा कोणता आहे. त्याने सांगितलं, मीच नाथ महाराज आहे. काय काम आहे. ते म्हणे, काहीच नाही, मला तुमच्या श्रीखंड्याला भेटायचं आहे. मग आता नाथ महाराज म्हणले, श्रीखंड्या तुझा पोरगा आहे का. तो म्हणे, तसं काही नाही. म्हणे, श्रीखंड्याला तुला फितवायचं आहे का. ते म्हणे, तसं आहे काही नाही. म्हणे, मग तुला श्रीखंड्याची भेट कशाला घ्यायची. तो म्हणे, मला त्याचं दर्शन घ्यायचंय. आता दर्शन घ्यायचं म्हणल्यानंतर नाथ महाराज म्हणले, तुझ्या डोक्यात फरक आहे का. श्रीखंड्याचं दर्शन घ्यायचं, 36 वर्ष झाले तो माझ्याकडे आहे, आणि त्याचं दर्शन घ्यायचं, तुला कशानिमित्त दर्शन घ्यायचं, त्यानं तुला काही मदत केली का, आतून काही सोनं नाणं काढून दिलं का. मग तो म्हणे, तसं काही नाही. जो श्रीखंड्य आहे ना, तो ह्या विश्वाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे, भगवान परमात्मा आहे, मला त्याचं दर्शन घ्यायचंय. नाथ महाराज म्हणले, तुझ्या डोक्यात फरक आहे का. 36 वर्ष झाले तो माझ्याकडे, तू सांगतो का बा तो भगवान परमात्मा आहे, देव आहे. अरे तो गडी आहे आमच्यावाला. ते म्हणे, गडी नाही, तुम्हाला भगवान परमात्मा ओळखून नाही आला म्हणे. मग त्यानं काय केलं, हे देवानं ऐकलं. कोणी देव चाललं होतं. आता ते भगवान परमात्म्यानं श्रीखंड्यानं ऐकलं. श्रीखंड्यानं जसं ते ऐकलं तसं श्रीखंड्यानं काय केलं, पाठीमागच्या दारानं पळ काढला. भगवान परमात्मा निघून गेले. आता भगवान परमात्मा निघून गेल्यानंतर नाथ महाराज आहेत ना, नाथ महाराजांचं त्या ब्राह्मणाचं संभाषण चाललं होतं. त्यानं सांगितलं, थांब मी श्रीखंड्याला बोलवतो. मग नाथ महाराजांनी काय केलं, श्रीखंड्याला हाक मारली. हाक मारल्यावर श्रीखंड्या तिथं नव्हता, म्हणजे भगवान परमात्मा तिथून निघून गेले. भगवान परमात्मा तिथून निघून गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, आता कुठं गेला. मग आपल्या पत्नीला हाक मारली, गिरजाबाईंना हाक मारली. गिरजाबाईंना हाक मारल्यानंतर आहे ना, भगवान परमात्मा काय तिथून दिसत नव्हते. गिरजाबाई म्हणले, श्रीखंड्या आत्ताच इथं होता. आणि मग नंतर त्यांनी शोधाशोध चालू केली. शोधाशोध चालू केल्यानंतर भगवान परमात्मा तिथून निघून गेले. आता निघून गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, 36 वर्ष त्या भगवान परमात्म्यानं तुमच्याकडे पाणी वाहिलं, तुमची चाकरी केली, सोये चंदन उघडून दे, बरेच मोठा अभंग येतो. आणि मग त्यांनी नको ते काम केलं, झाडायचं काम केलं असं, पाणी व्हायचं काम केलं असं. आणि मग त्यानंतर भगवान परमात्मा आहे ना, एकनाथ महाराज म्हणले, जर श्रीखंड्या नावानं तो भगवान परमात्मा इथं जर असन तर त्यांनी मला काहीतरी साक्षात्कार झाला पाहिजे. मग ती जी काठी होती भगवान परमात्म्याची, ती घुंगराची काठी खाली पडली. आणि खाली पडल्यानंतर मग आहेत ना, एकनाथ महाराज आहे ना, एकनाथ महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अरे एकनाथ महाराजांना वाटलं, नक्कीच का ह्यो भगवान परमात्मा असला पाहिजे. आणि ती काठी खाली पडल्यानंतर जो रांजण होता, त्या रांजणात जे श्रीखंड्या नावाचं जो भगवान परमात्म्यानं पाणी ओतलं ना, तो रांजण वाहू लागला. रांजण वाहू लागल्यानंतर मग मात्र गिरजाबाई आहेत ना, त्या आणि एकनाथ महाराज रडायला लागले, डोळ्यातून अश्रू आले. त्यांनी सांगितलं, किती मोठा अपराध आम्ही केला का. तो भगवान परमात्मा आहे ना, त्याला आम्ही गड्यावानी वापरून घेतलं, पण तो भगवान परमात्मा आम्हाला ओळखून आला. मग एवढा अधिकार कोणाचा होता, एकनाथ महाराजांचा होता.